सियावर रामचंद्र की जय. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाच्या सगळ्या घावांना बरं झाल्यानंतर युद्ध अधिक पेटलंय. वानरसेना अधिक उत्साहित झाली आहे आणि या उत्साहित वानरसेनेनं लंकेवरती आक्रमण केलंय. लंकेत हे सगळं कळल्यानंतर रावणानं आपले उरले सुरले इंद्रजिताला शिल्लक ठेवून उरले सुरले सगळे वीर युद्धभूमीवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय. कंपन, प्रजंग, शोणिताक्ष, युपाक्ष या सगळ्यांना पाठवलाय आणि यांच्यासोबत गेलाय तो शूरवीर राक्षस कुंभ. पण अंगद, द्विविध, मयंद, हनुमान, सुग्रीव हे सगळे मिळून या राक्षसाची युद्ध करत निपात करतात. कुंभाचा वध तर सुग्रीव अशा पराक्रमाने करतो ना की कुंभ त्या युद्धात धराशायी पडलाय हे कळल्यावर त्याचा भाऊ असलेल्या निकुंभाला प्रचंड संताप येतो. प्रचंड संताप. आणि प्रचंड संतापलेला हा निकुंभ आता वानर सेनेला ठेवतच नाही म्हणून तो येऊ लागतो. कुंभापेक्षाही प्रचंड शक्तिशाली असलेला निकुंभ पहाडासारखा आहे. एखादा पर्वत येतोय, जसा कुंभकर्ण येताना पर्वत वाटत होता तसा तो येतोय. वानरसेना त्याच्यावरती वेगवेगळ्या पर्वताच्या तुकड्यांना टाकते. वानरसेनेचं युद्धाचं हत्यारच ते जास्त आहे. म्हणजे गदा तलवार कमी. आपण चित्रित केलेल्या रामायणात बघतो ते लढताना तलवारीने, गदेने, काठ्याने. वानरसेनेचं हत्यारच आपले झाडं, झुडपं, दगड, पर्वत, तुकडे दनादन फेकून मारतात ते. पण ज्या ज्या पर्वतांना फेकून मारलं जात आहे त्या पर्वताचे आपल्या मुष्टीप्रहाराने तुकडे तुकडे करतोय निकुंभ. चकनाचूर करतोय. काहीही टाका, निकुंभ त्याचे तुकडेच करतोय. हा कुणाला ऐकण्यातला नाही आहे याची जाणीव होते आणि त्या निकुंभाच्या समोर स्वतः हनुमान उभे राहतात. हनुमानाला समोर बघितल्यावर निकुंभाचा राग अधिक वाढतो. काय असतं, ज्यानं आपली आधी चांगलीच लंका लावली आहे ना, लंका लागणे हा जो शब्दप्रयोग आपल्याकडे आला तो यामुळेच आला. लंका लावली आहे कधी, बऱ्याच वेळेला लंका लावली आहे. शक्य तेवढं नुकसान हनुमानाने करून टाकलेलं आहे आणि तो लंका जाळणारा हनुमान आपल्या समोर दिसल्यावर निकुंभाला राग येतो आणि तो प्रचंड मुष्टीचा एक प्रहार हनुमंताच्या वरती करतो. थोडं चिलखत असतं अंगात ते वृत्त इथं छातीवर जे काही आहे ते, आणि त्यामुळं रक्ताची धार छातीवरती हनुमानाच्या येऊ लागते. आता एवढ्या मोठ्या मुष्टीप्रहाराने हनुमानाला काहीच झालं नाही हे बघून निकुंभच वानरांच्या सारख्या पर्वतांना तुकड्यांना टाकू लागतो आणि या तुकड्यांना हनुमान देखील निकुंभासारखेच अगदी ध्वस्त करू लागतात. हनुमंतांचा वार निकुंभाने परतवून लावावा, निकुंभाचा वार हनुमंतांनी परतवून लावावा अशी स्थिती. दोघं एकमेकांच्या वरती प्रचंड वार करतायत आणि हे युद्ध अगदीच घमासान होऊ लागलंय. हनुमंतांनी ठरवलंय की आता बस झालं. म्हणजे उगी किती वेळ खेळत राहायचं, किती बोलवायचे, किती मारायचे. या निकुंभाला हनुमान आपल्या त्याची मानगूट पकडतात अशी एका हातात, या असं पकडतं ना, असं मानगूट पकडतात एका हातात आणि दुसऱ्या हातानं फक्त बुक्क्यांचा मार त्याच्या छातीवरती द्यायला लागतात. इतक्या वेळेला बुक्क्या मारतात, इतक्या वेळेला बुक्क्या मारतात की त्या बुक्क्यांनी त्याची छातीचा खुळखुळा होऊन जातो आणि निकुंभ तिथं गतप्राण होऊन पडतो, रक्तबंबाळ अवस्थेतला. निकुंभ पडलाय. आता सगळ्यात मोठा शक्तिशाली गेलाय म्हटल्यावर राक्षस बोंबलत ओरडत आरडत रावणाकडं गेला 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 गेला. रावणही विचार करतो, सगळे कुणी पाठवा, मरायलेतच. बरं, त्यांचा मेला म्हणून समाधान वाटून घ्यावं तर पुन्हा जिवंत होतोय, काय करायचं? मोठा प्रश्न असतो हा. म्हणजे मेले मेले म्हणावं, वापस येऊन आनंद साजरा करावा तोपर्यंत ते उठून बसतायत आणि आपले मारतील मारतील म्हणून पाठवावं तर मरून परत त्यांची बॉडीच येते. मृतदेहाशिवाय दुसरं काही हातीच लागत नाहीये. बरं, किती गळाले काय सांगावं. ज्याच्या पराक्रमावर विश्वास होता तो कुंभकर्ण गेला. दोनदा अपयशी होऊन इंद्रजित परत आलाय. आपले भाऊ पुत्र सगळेच गमावले. अक्कल यावी ना.
रावणाला अक्कल यावी ना, की अरे सगळेच गमावतोय आपण, आता कुठे माणसं पाठवायची. पण रावणाला अक्कल येत नसते, लक्षात ठेवा. अहंकार घुसला की अक्कल नाही येत. सत्ता जातीये, खुर्ची जातीये, भाऊबंदकी जातीये, सगळी माणसं युद्धात मरतायत, रावणाला अक्कल नसते येत. अहंकार जेव्हा तुमच्या मस्तकावर विराजमान होतो ना, तेव्हा तो तुमच्या बुद्धीला चांगल्या दिशाच देत नाही. मी म्हणेल ते खरं आहे, मला वाटेल तेच खरं आहे, हेच त्या अहंकारी माणसाच्या मनात येतं. आणि अहंकारासोबत थोडीफार शक्ती असेल ना, तर मग तर संपलंच. मी काही करू शकतो, मला काही करता येतं, आपल्यात ताकद आहे, आपण फार मोठे आहोत, हा भाव येतो. या अहंकाराने माणूस संपतो बघा. शक्तिशाली माणूस सुद्धा संपतो. अनेक शक्तिशाली नसलेले याच मी कोण आहे या प्रश्नात संपून जातात. कारण त्यांनाच माहीत नसतं ना आपण कोण आहेत. ते लोकाला विचारत फिरतात, तुला माहिती आहे का मी कोण आहे, तुला माहिती आहे का मी कोण आहे. आधी आपला विचार करून घे, आधी स्वतःची ओळख करून घे स्वतःला, आणि मग मी कोण आहे जगात सांगत सुट. रावणाचं काही खरं नाही आहे. रावणाला जाणीव होत नाहीये. वारंवारचे इशारे आहेत हे. एक राक्षस वीर संपतोय, पण रावणाला याची जाणीव होत नाहीये की आपला साम्राज्याचा, आपला पूर्ण परिवाराचा अंतकाळ जवळ आलाय, याची जाणीव रावणाला होत नाही. रावण पुन्हा अजून तयारीत आहे कोणाला तरी पाठवायचं, आणि तो खरं नावाच्या एका योद्ध्याच्या पुत्राला आमंत्रित करतोय. त्याचं नाव मकराक्ष. त्या मकराक्षाला म्हणतोय, जा युद्धभूमीवर जा आणि राम आणि लक्ष्मणाचा संहार करून ये, संपवून ये. कोणाला संपवण्याची भाषा करतोय? राम आणि लक्ष्मणाला, मकराक्षाला संपवायला सांगतोय. आणि हे येड म्हणजे असे अनेक असतात बरं का, असे अनेक असतात की मीच संपून येतो, मीच संपवतो त्याला, असं म्हणणारे अनेक जण असतात. म्हणजे रावणाचं कसं असतं बघा, तू तर राहशील नाही तर मी तर राहीन म्हणतो खरा, पाठवतो लढायला दुसऱ्याला. ते बिचारे त्या युद्धात शहीद होतात. आणि रावण पुन्हा विचारतो, अजून आहे का रे कुणी? सूड हवाय मला, सूड म्हणत असतो रावण. म्हणजे सूड तुझा, तू तर राहशील नाही तर मी तर राहीन, ही वृत्ती तुझी. पाठवतोय लढायला रामाच्या अंगावर आणि मरतात ते. या रावणाचा हा स्वभाव ज्याला कळतो ना, ते रावणापासून दूर जात असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे रावण मकराक्षाला आमंत्रित करतोय आणि जातो का असं विचारतोय. मकराक्षही तयार होतोय. मकराक्षाचं जाणं, युद्धभूमीत काय होतंय हे सगळं बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.